नमस्कार मित्रांनो, कारनामा मराठी क्राईम स्टोरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अशा सत्य घटनेचा थरार सांगणार आहे, ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. असं एक नातं ज्याला समाजात सर्वात पवित्र मानलं जातं, पण जेव्हा याच नात्यात वासना आणि अनैतिक संबंधांचा विषारी साप शिरतो, तेव्हा काय होतं? ती रात्र नेहमीसारखीच शांत होती, पण त्या शांततेच्या पडद्याआड एक भयंकर कट रचला जात होता. एका हसत्या खेळत्या घरात रस्त्याचा सडा पडणार होता. जेव्हा सकाळी पोलीस त्या घरात घुसले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून अनुभवी पोलिसांच्या अंगावर देखील काटा उभा राहिला होता. बेडवर पडलेला तो छिन्नविछिन्न मृतदेह, भिंतीवर उडालेले रक्ताचे थिंतोडे, हे कोणत्याही सामान्य गुन्हेगाराचं काम नव्हतं. हा तर जवळच्याच कोणाचा तरी सूड होता. चला तर मग जाणून घेऊया या नात्याला कलंकित करणाऱ्या भयंकर रहस्यामागची संपूर्ण सत्यकथा. या कथेची सुरुवात होते एका शहरात राहणाऱ्या सुशिक्षित कुटुंबापासून. आता रमेश हे त्याचं बदललेलं नाव आहे. हा एक यशस्वी व्यावसायिक होता. स्वभावाने अत्यंत शांत, कष्टाळू आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा माणूस होता. त्याची पत्नी कोमल दिसायला सुंदर आणि आधुनिक विचारांची. वरून पाहताना हे सुखी कुटुंब वाटायचं, पण म्हणतात ना, प्रत्येक शांत समुद्राच्या तळाशी एक वादळ लपलेलं असतं. रमेश आपल्या कामात व्यस्त असायचा आणि याच व्यस्ततेचा फायदा घेऊन कोमलच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली होती. तो होता विक्रम, रमेशचाच दूरचा नातेवाईक आणि व्यवसायातील भागीदार. विक्रमचं त्या घरात येणं जाणं वाढलं होतं. सुरुवातीला मैत्री वाटणारी ही गोष्ट हळूहळू एका अशा वळणावर आली, जिथून परत येण्याचा कोणताही रस्ता नव्हता. रमेशच्या पाठीमागे त्याच्याच घरात, त्याच्याच बेडवर अनैतिक संबंधांचं एक असं जाळं विणलं जात होतं, ज्याची भनक रमेशला नव्हती. दिवस जात होते. कोमल आणि विक्रम यांचं प्रेम आता एका वेड्या आणि हवहवशपणात बदललं होतं. त्यांना आता लपून छपून भेटणं मंजूर नव्हतं. त्यांना हवं होतं रमेशचं सगळं साम्राज्य, पैसा आणि एकमेकांचा कायमचा ताबा. पण या सगळ्यात मोठा अडचणा होता तो म्हणजे रमेश. एक दिवस विक्रम कोमलला म्हणाला, जोपर्यंत रमेश जिवंत आहे तोपर्यंत आपण कधीच एकत्र भेटू शकत नाही. आणि त्याच क्षणी कोमलच्या डोक्यात असलेल्या पत्नीच्या नात्याचा पूर्णपणे अंत झाला होता. तिने विक्रमच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, मग रमेशला आपण आपल्या रस्त्यातून कायमचं बाजूला करावं लागेल. मित्रांनो, विचार करा. ज्या पतीसोबत तिने 7 फेरे घेतले होते, ज्याने तिला जगातील सगळ्यात सुख दिलं होतं, त्यालाच संपवण्याचा प्लॅन ती आपल्या प्रियकरासोबत रचत होती. त्यांनी एक असा कट रचला जो पाहून पोलिसांनाही वाटेल की हा एक दरोडा आहे. तारीख होती 11 जुलैची. पावसाची रिमझिम सुरू होती. रमेश दिवसभराचं काम संपवून घरी आला. कोमलने नेहमीप्रमाणेच अत्यंत प्रेमाने त्याला जेवण वाढलं, पण त्या जेवणात आधीच झोपेच्या गोळ्यांचा अर्क मिसळलेला होता. जेवण झाल्यानंतर काही वेळातच रमेशला प्रचंड झोप येऊ लागली. तो गाढ झोपी गेला. त्याला माहीत नव्हतं की त्याचा आज शेवटचा प्रवास सुरू होणार आहे. रात्रीचे ठीक 2 वाजले. कोमलने घराच्या मागचा दरवाजा हलकेच उघडला. बाहेर पावसात भिजत विक्रम आणि त्याचा एक साथीदार उभे होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होतं. कोमलने त्यांना थेट रमेशच्या बेडरूममध्ये नेलं. रमेश गाढ झोपला होता. गाढ झोपेत असतानाच रमेशवर विक्रमने पहिला वार केला. रमेश वेदनेने विवळत जागा झाला. त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण झोपेच्या गोळ्यांमुळे त्याच्या शरीरात ताकद नव्हती. त्याने आपल्या पत्नीकडे कोमलकडे मदतीसाठी पाहिलं, पण कोमलच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दया. ती शांतपणे आपल्या पतीला रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना पाहत होती. काही मिनिटातच रमेशची हालचाल थांबली. सकाळी कोमलने स्वतः आरडाओरडा सुरू केला. माझ्या पतीला दरोडेखोरांनी मारलं अशी बातमी वाऱ्यासारखी परसली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोमल ढसाढसा रडत होती. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा दरोड्याचाच प्रकार आहे, कारण घरातील दागिने आणि पैसे गायब होते. पण
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक नक्की करतो. या केसमधील सर्वात मोठे पोलीस अधिकारी जेव्हा तपास करत होते तेव्हा त्यांना 2 गोष्टी संशयास्पद वाटल्या. ती म्हणजे घरात जबरदस्तीने घुसल्याच्या काहीच खुणा नव्हत्या, मग चोर आला कुठून, आणि दरोडेखोर इतक्या क्रूरतेने एकाच व्यक्तीवर 15 ते 20 वार का करतील. हा दरोडा नसून वैयक्तिक रागातून झालेला खून होता. पोलिसांनी कोमलचा फोन जप्त केला. पोलीस सायबर सेलच्या मदतीने डिलीट केलेले मेसेज आणि कॉल रेकॉर्ड्स रिकव्हर करण्यात आले आणि तिथेच पोलिसांना सापडला विक्रमचा नंबर. हत्येच्या रात्री विक्रमच्या मोबाईलचे लोकेशन रमेशच्या घराच्या आसपासच दाखवत होते. पोलिसांनी कोमलला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. अवघ्या 2 तासांच्या चौकशीत कोमल तुटून गेली. तिने रडत रडत आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं की अनैतिक संबंधांपायी आणि मालमत्तेसाठी तिनेच आपल्या प्रियकराला बोलावून पतीचा काटा काढला होता. मित्रांनो, वासना आणि स्वार्थापोटी एका स्त्रीने आपल्याच कुंकवाचा बळी दिला. समाज आणि नात्याला कलंकित करणारी ही घटना आपल्याला विचार करायला लावते की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्या मृत्यूचं कारण बनवू शकते का. आज कोमल आणि विक्रम तुरुंगाच्या गजाआड आपल्या पापाची शिक्षा भोगत आहेत, पण रमेशचा निष्पाप जीव मात्र कधीच परत येणार नाही. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर देखील करा आणि अशाच थरारक सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सरते शेवटी एकच सांगेन, सुरक्षित रहा, सतर्क रहा. धन्यवाद.